सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या देशात हुंडा घेणे गुन्हा मानला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी इटली, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी पाकिस्तान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर आहे इटली देशात हुंडा घेणे गुन्हा मानला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, घराच्या मंदिरात कोणती वस्तू ठेवल्यास गरिबी येते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए तूप, ऑप्शन बी मध, ऑप्शन सी अगरबत्ती, ऑप्शन डी मासे। ह्याचं उत्तर आहे घराच्या मंदिरात मासे वस्तू ठेवल्यास गरिबी येते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, एका व्यक्तीला किती वेळा भारताचा राष्ट्रपती बनवण्यात येतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए फक्त एकदाच, ऑप्शन बी अनेक वेळा, ऑप्शन सी 2 वेळा, ऑप्शन डी 3 वेळा। ह्याचं उत्तर आहे एका व्यक्तीला अनेक वेळा भारताचा राष्ट्रपती बनवण्यात येतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, जगातील सर्वात महागडा पदार्थ कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए युरेनियम, ऑप्शन बी हिरा, ऑप्शन सी सोने, ऑप्शन डी तांबे। ह्याचं उत्तर आहे जगातील सर्वात महागडा पदार्थ युरेनियम आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, ताजमहालात एकूण किती खोल्या आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 110, ऑप्शन बी 120, ऑप्शन सी 125, ऑप्शन डी 150। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर ताजमहालात एकूण 120 खोल्या आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, दिल्लीच्या आधी भारताची राजधानी कोणती होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी कोलकाता। तर याचं उत्तर दिल्लीच्या आधी भारताची राजधानी कोलकाता होती। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, कोणत्या देशात पांढरे हत्ती आढळतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी थायलंड, ऑप्शन डी अमेरिका। तर याचं उत्तर आहे थायलंड देशात पांढरे हत्ती आढळतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, भारताला स्वतंत्र कधी मिळाले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी 15 ऑगस्ट 1948, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 1950, ऑप्शन डी 15 ऑगस्ट 1951। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे भारताला स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 ला मिळाले। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, भारताचा सर्वाधिक मूग उत्पादक राज्य कोणते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी मध्य प्रदेश। याचं उत्तर भारताचा सर्वाधिक मूग उत्पादक राज्य गुजरात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, राष्ट्रीय गाणे गाण्यासाठी जास्तीत जास्त किती वेळ लागतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 45 सेकंद, ऑप्शन बी 60 सेकंद, ऑप्शन सी 65 सेकंद, ऑप्शन डी 52 सेकंद। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर राष्ट्रीय गाणे गाण्यासाठी जास्तीत जास्त 52 सेकंद वेळ लागतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, फाशीची शिक्षा किती वाजता दिली जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 6 वाजता, ऑप्शन बी 5 वाजता, ऑप्शन सी 4 वाजता, ऑप्शन डी 8 वाजता। याचं उत्तर फाशीची शिक्षा 4 वाजता दिली जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, भारताव्यतिरिक्त अजून कोणत्या देशात लाल किल्ला आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भूतान, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी पाकिस्तान।
याचं उत्तर भारताव्यतिरिक्त अजून पाकिस्तान देशात लाल किल्ला आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 13 आहे, कोणता प्राणी त्वचेच्या छिद्राच्या दोऱ्याने श्वास घेतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए साप, ऑप्शन बी कांगारू, ऑप्शन सी जिराफ, ऑप्शन डी बंदर. याचं उत्तर साप प्राणी त्वचेच्या छिद्राच्या दोऱ्याने श्वास घेतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 आहे, जखम भरून येण्यासाठी कोणते जीवनसत्व मदत करतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए जीवनसत्व डी, ऑप्शन बी जीवनसत्व के, ऑप्शन सी जीवनसत्व बी, ऑप्शन डी जीवनसत्व ए. याचं उत्तर जखम भरून येण्यासाठी जीवनसत्व के मदत करते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 15 आहे, कोणत्या प्राण्याच्या चावेमुळे डेंग्यू होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ढास, ऑप्शन बी उंदीर, ऑप्शन सी शिवकली, ऑप्शन डी मधमाशी. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर ढास प्राण्याच्या चावेमुळे डेंग्यू होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 16 आहे, उंट कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी भूतान, ऑप्शन सी कुवेत, ऑप्शन डी पाकिस्तान. याचं उत्तर उंट कुवेत देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. तर क्वेश्चन 17 आहे, कोणत्या देशात मासेचा पाऊस पडतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी कॅनडा, ऑप्शन डी वरील नाही. ह्याचं उत्तर आहे वरील नाही, यात मासेंचा पाऊस पडतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 18 आहे, कोणत्या देशात माची सर्वाधिक प्रमाणात वापरली जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ब्राझील, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका. याचं उत्तर भारत देशात माचीच सर्वाधिक प्रमाणात वापरली जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 19 आहे, दोडका खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी दमा, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी मूळव्याध. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर दोडका खाल्ल्यास पित्त आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे, भारताचे सर्वात छोटे राज्य कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी झारखंड. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.